सुंदर ते ध्यान उदिती सुंदर ते ध्यान उदिती हरि राम कृष्ण हरे
चला आरतीला जाऊ चला आरतीला जाऊ चला आरतीला जाऊ चला आरतीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू ज्ञानेश्वर डोळा पाहू ओके संतांनी
चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. मॉनिटरला आवाज द्या. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. विठ्ठल प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरथां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांची हा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेशु भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्त. शरणागत दिनार्थे परित्रायन परायणे सर्वस्यार्थे हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, योग विद्येषु सामर्थ्ये, जिथे मानवाला मिळे मोक्षदाता, तुझा पाय ऋषी सदा नप्रमाता, मूल अश्वत्थ वृक्षास आले, गीत व वेस वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात साधनात
पाय रे से सदा नम्र महता मस्तक ही पाया विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक माझा पाया बलिया वार करी संतांच्या ज्ञानेश्वर चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने रुक्मिणी प्राणवल्लभ जगदाधार अकारण करुणावरणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राणवल्लभ पंढरीनाथाच्या या कृपेने आळंदी पीठाधीश्वर जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा ज्यांची स्तुती गातात अशी माऊली जगाची विश्वाची माऊली असली असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या पूर्ण विश्वातून या आळंदी नगरीमध्ये प्रत्येक वारकरी प्रत्येक रथ म्हणजे प्रत्येक अनेक प्रकारच्या बऱ्याच प्रदेशातून दिंड्या येतात नुसतं महाराष्ट्रातून नव्हे तर जगाच्या पाठीवरून विश्वातून सर्व विश्वातून दिंड्या येत आहेत आणि त्या दिंड्या येऊन तिथं काय होत आहे तर तिथं आळंदीमध्ये संतांची मांदी आणि जमते संतांची मांदी आणि जमून त्या ठिकाणी भली मोठी क्रांती घडत आहे काय विचारांची देवाणघेवाण होत आहे परत आर्थिक घेवाणदेवाण होत आहे अजून काय होते अजून जी काय विज्ञान आहे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड मानतात ही जी वारी चालली नाही वारी म्हणजे काय लोक म्हणतात ही अंधश्रद्धा आहे तर अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नेमकं काय आधी बघितलं पाहिजे आपण काय बघायचं म्हटलं तर आपण सर्वप्रथम अंधश्रद्धा बघितली पाहिजे अंधश्रद्धा म्हणायची म्हणजे नेमकं काय एखाद्या स्त्रीच्या अंगामध्ये जर देवी आली एखादी तर ती फार तर फार काय मागेल एखाद्या व्यक्तीच्या साधकाच्या जीवनात किंवा एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये जर खंडोबा आला तर फार फार काय मागेल तो भंडारा मागेल अजून काय मागेल थोडंफार काही मागेल आणि एखाद्या आईच्या अंगात जर देवी आली तर ती लिंबू मागेल आणि कुंकू मागेल याच्या व्यतिरिक्त काही मागेल का याचा भारताला किती कोट्यवधीचं नुकसान होणार आहे मला सांगा तुम्ही होणार आहे का नाही होणार खरी अंधश्रद्धा म्हणजे काय बघा ती बघा एक क्रीम आहे लावणी लगेच गोरं झालं एका रात्रीत लगेच गोरं होतं दिसते ना ते जाहिरात पाहतो ना आपण टीव्हीवर त्यानंतर एक साबण आहे ती लावलं की एका लेकराची आई सुद्धा कळत नाही संतूर म्हणतात त्याला हा ते कळत सुद्धा नाही म्हणजे ती ही जी दिसते ना ही जी टीव्हीवर जाहिरात दाखवतात ही खरी अंधश्रद्धा आहे नाही का आपण किती वर्षापासून जाहिराती पाहतो वॉशिंग पावडर निरमा दूध से सफेदी निरमा असे आहे रंगीन कपडा कितीतरी दिवसापासून पाहतोय आपण पण तरी सुद्धा आपण कितीतरी पैशांनी खरेदी करतोय बरीचशी आपली फसवणूक होत आहे पण तरी सुद्धा आपण ते मान्य करतो का ती खरी अंधश्रद्धा आहे खरी अंधश्रद्धा ती आहे अंधश्रद्धा राहिली बाजूनं वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याला लावलं लोकांनी सनातन हिंदू धर्माला लांछन लावतात काही लोक धर्माला नाव ठेवतात घोडा आहे तुमचा धर्म घोडा आहे तुमचा समाज परंतु खरी अंधश्रद्धा कोणती नेमकं मला हे सांगायचं आहे आळंदीमध्ये विश्वातली म्हणजे सर्वात मोठे जे काय आहेत ना वारकरी ते वारकरी सुद्धा आळंदीला येत आहेत एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव महादेव
आळंदीचे विश्वनाथ हे पंढरपुराचे पहिले वारकरी आहेत आणि ते वारकरी सुद्धा आळंदीला येत आहेत. ते जर आले तर विश्वातलं कोणी बाकी राहिलं का? अहो कोणी आलं कोणी नाही आलं ते ठीक आहे, परंतु मालक अहो पंतप्रधान जर यायचं म्हटला तर सगळे आमदार खासदार सगळे खालचे जे पदाधिकारी आहे येऊन बसतात की नाही आधी? अहो विश्वाचे मालक विश्वनाथ आले आणि त्या आळंदी नगरीमध्ये आले म्हणून सर्व संत म्हणतात. संतांनी तुकोबरांनी हाच अभंगात ते सांगितले, बाबांनो चला आळंदीला जाऊ. आळंदीला का जायचं आहे? आळंदी या नगरीमध्ये दैवत सिद्धेश्वर आहे आणि त्या सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या मूर्तीला समाधीला आपल्याला पाहायचं आहे. अजूनही कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. अजूनही जे ज्ञानोबर आहे त्यांचा श्वास चालू आहे, प्राण आहे, कथा कीर्तन करतायत ज्ञानोबर आहे. अशी समाधी संजीवन ज्या ठिकाणी आहे तीर्थामध्ये आळंदी नगरीमध्ये आपल्याला सर्वांना जायचं सांगितलंय, जायला सांगितलंय. आपण फार भाग्यवान आहोत. स्वानंद प्रतिष्ठान सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पायी पालखी सोहळ्यामधील आपण सर्व वारकरी चालत आहोत. मी सर्वप्रथम आपल्या वारकऱ्यांना सर्वांना धन्यवाद देईन की आपण जो संकल्प केलाय ना हा उत्कृष्ट केलाय. जर तुम्ही वारीत आज आलात ना हा तुमचा जीवनात योग घडला, परंतु हा योग शेवटपर्यंत टिकला पाहिजे. म्हणजे क्षेम योग हा कठीण योगाहुनी क्षेम. हा आता योग आला जीवनात फक्त क्षेम करता कामा नाही, क्षेम झाला पाहिजे त्याचा. या ज्ञानोबरायांच्या संजीवन सोहळ्यात जाण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं काय होईल तिथं संत आहेत, संतांची भेट होईल. होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. जात असताना मग काय म्हणायचंय मुखानी? रामकृष्ण हरी म्हणा, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणा, तुकोबाराय आम्हाला त्याचा काय फायदा होईल? अहो म्हणून तर बघा तुम्ही ना मुखी म्हणता फेर म्हणजे काय? तुम्ही जे या चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम य संसारे खलदस्तारे पाहि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. त्यांनी सांगितलं हे बाबा तुला दुसरं काही स्मरण करण्यापेक्षा काही म्हणण्यापेक्षा ना तू ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हण. मग तुझा काय होईल? मुखी म्हणता. हे जो काय फेरा आहे ना तुमचा बहुत दिसा फेरा आला या नगरात, याचा तुम्हाला भवबंध तोडायचा असेल ना तर मग ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखाने वर्णन करा, म्हणा, उच्चार करा. मग तुकोबाराय अजून यातून तुम्हाला काय फायदा आहे? तुकोबाराय म्हणतो बाबा तुला फार फार भाग्याला जन्म मिळालाय, तुला हा परत मिळेल याची काही तुला ग्वाही देणार नाही, मी खात्री देणार नाही. फार भाग्याने म्हणजे एखाद्या आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा अनमोल असा नरदेह आपणास प्राप्त झालाय. हा फार भाग्याने झाला. म्हणून तुम्ही आता काय करा? जन्म नाही रे अनेक. तुकोबाराय म्हणतात ही माझी ही माझी शपथ आहे. तुका म्हणे माझी हा झाला सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल संतांनी समाजाला जागवण्याकरता फार भले सायास केले. कसे सायास केले तर सांगतो. एखादा व्यक्ती गुरुजी एखादा व्यक्ती नदीच्या पात्रात बुडतोय आणि बुडत असताना वरून एक व्यक्ती पाहते पुलावरून, आणि पुलावरून पाहत असताना बस तो बुडणार. तो तिथं आला, त्याला दोन पर्याय आहे. एक तर डायरेक्ट थेट उडी घालायची त्याला वाचवायचं, नाही तर दुसरा पर्याय गायछापची पुडी काढायची हातावर घ्यायची. काय रे तुला कळत नाही का? हा हात हलो, इकडचा पाय हलो, इकडचा हात हलो, हा तिकडचा पण पाय इकडचा हात हलो, हा हा हळूहळू हळूहळू, हा एक काटावर. आता दुसरा पर्याय काय केलं पाहिजे सांगा? आपण काय करू? आपण त्यातलेच आहे, परंतु संत त्यातले नाही आहेत. संतांनी थेट उडी घेतली. तुम्हाला या भवसागरातून तारण्याकरता स्वतः संत उडाले. उपकारासाठी संत
संत वैकुंठातून तुम्हा आपल्याला तारण्याकरता आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. आपण पुण्यवानही नाही आणि आपण पापीही नाही, आपण मधले आहे. पुण्यवानाला देवाने जवळ केलं, संतांनी सगळ्यांचं म्हणजे देवाने काय केलं, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. आता आपण मी जर तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये जेवढी बसली त्यामध्ये पुण्यवान कोण आहे, हात वर करा. करेल का कोणी? करेल का? आणि जो करेल तो फारच पुण्यवान. ठीक आहे. आणि जो कोणी पापी का, तर पापी सुद्धा नाही. आपण हात वर करणार नाही. म्हणजे आपण पुण्यवानही नाही आणि आपण पापीही नाही. मग आपण कोण आहोत, तर दीन आहोत. या दोघांचा मधला जो आहे ते आपण आहोत. आणि आपला उद्धार करण्याकरता मग संत येतात. सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारखा साधू, सच्चिदानंद रामदास बाबांसारखा महान असा साधू, राष्ट्रीय संत ज्यांना आता पदवी प्राप्त बहाल केली महाराष्ट्राने. हे महाराष्ट्र असं आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुताई सपकाळांना एकदा विचारण्यात आलं, ताई माई तुम्ही तर अनाथाच्या माई आहात हो. अहो तुमचा एखादा या शिक्षण पाठ्यपुस्तकामध्ये एखादा धडा दिला पाहिजे. तुमच्या एखाद्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमचा चरित्र वगैरे तुमचा पाठ नाही का हो? सिंधुताई म्हणतात, बाळा हे महाराष्ट्र आहे बरं का. या महाराष्ट्र राज्यामध्ये हे महाराष्ट्र राज्य असं आहे, इथं मेल्याशिवाय सन्मान नाही आणि जिवंतपणे असल्याशिवाय कोणी तुमच्या तोंडावर नाव काढणार नाही, परंतु मेल्यावर म्हणेन चांगला आहे. अरे ही लोक आहेत ना, ही लोक जिवंत माणसाला कधी आर्थिक मदत करणार नाहीत, परंतु मेल्यानंतर त्याला खांदा देतील बरं का. अरे ही महाराष्ट्र आहे बाबा, ही इथं मरावं लागते त्यावेळेस मोठं पण प्राप्त होते. तसेच माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबा असताना, माझे तुकोबारा असताना, अहो या मार्गाने फार संतमांदी आडी गेलीत. निळोबाराय, शेख मोहम्मद महाराज, अहो देवदैठांचे आपले देवदैठांचे संत हे या मार्गाने गेले. फार भाग्याची आहे आपली भूमी. या भूमीला छत्रपती शिवरायांचे पदस्पर्शाने पावनपुनी झाली. अहो ज्यांच्या बलिदानाने ही पावनपुनीत अशी भूमी झाली, ही पुणे नगरी आहे. पुणे सुपे चाकण ही छत्रपती शिवरायांची नगरी पुण्यभूमी आहे. इथं कमी नाही, इथं ज्ञानोबर आहेत, ते तुकोबर आहेत. परंतु आपण आता काय झालो, आपण आता अपडेट होत चाललो. परंतु जेवढं अपडेट होत चाललो ना, तेवढं आपण काय करत चाललो माहिती का, आपली संस्कृतीपासून, आपल्या पारंपरिक संस्कृतीपासून आपला काय होत चालला, आपण दूर जात चाललो. पायी दिंडीत चालत असताना आपल्याला पावला पावलाने आळंदी काबीज करायची आहे. पाण्याला अक्कल आहे. पाणी जर पडलं ना वरून तर पाण्याला अक्कल आहे कुठं गेलं पाहिजे, परंतु माणसाला अक्कल नाही कुठं गेलं पाहिजे. बघा पाणी कुठं जाते बघा. वरून जर पाणी पडलं ना डोंगरावर ते खाली येते. कुठं येते? नाल्यात. नाले ओढ्यात, ओढे नदीत, नदी कुठं? तुम्ही बोलत नाही का? तूच बोल एकटा, तुला दिलं उधळ. हा मुक्त दिला तुला. हा तूच बोल बाबा, आम्ही आहेत बसलेले. कितीही सांग, तुझ्यासारखी किती खपवले आम्ही. हा मग आम्ही कोण? किस खेतकी मुली. सांगायचं तात्पर्य हे तुम्ही बोलले पाहिजे. हे कीर्तन आहे ना, संवादाचं माध्यम आहे, इथून बोललं पाहिजे. फार भाग्यवानात आवारी पडेल आपण. आपल्या घरामध्ये ना ही संत मांदी आली, हे ही सामान्य नाही. ही ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, निळोबार आहे, ही फार संत मांदी आली. हे येण्याकरता काय लागते? फार फार जन्म लागते. भाग्यवंत घरी भजन पूजा, भाग्यवंत घरी भजन इथं नामस्मरण होते, इथं अन्नदान होते, इथं ज्ञानाची देवाणघेवाण होते, संतांची भेट होते, नामस्मरण घडते.
संतांचं नाव घेतल्याने आपला पुण्याची वाढ होते, पापाचा नाश होतो. पुण्यवंत संतांचं चरित्र ऐकल्याने काय होतंय? संतांचं चरित्र ऐकल्याने आपल्याला आपली आत्मवस्तू हरवलेली आहे. पडिला विसर आत्मबोधाचा. आपण कोण आहोत, आपला विसर आपल्याला पडलाय. म्हणून संत चरित्र ऐकायचंय. संत चरित्र काय ऐकायचं आहे? तेही प्राणापुरवते, आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राचे प्रशंसती. देव म्हणतात, पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा म्हणतात, माझं चरित्र सांगितलं काय, ऐकलं काय, मला काही नाही, परंतु माझ्या प्राणापेक्षाही ती मला प्रिय आहेत. कोण? जे भक्त चरित्राचे प्रशंसती, तेही प्राणापुरवते, आवडती मज निरुते. मला मग हे आपल्याला ज्या ज्ञानोबरायांचं चरित्र पाहायचं आहे. मी थोडं सांगणार आहे. मला भरपूर येतच नाही. आता माझी सेवा नव्हती, सेवा दुसऱ्या बाबाची होती, पण बाबा आले नाही म्हणून मग मला उभं केलं. ठीक आहे. ज्या वेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी हे तीर्थयात्रा करत 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 भीमाशंकराला आले. भीमाशंकराला आल्यानंतर मग त्यांनी त्या वाटेने पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला जात असताना मग त्या मार्गे आळंदीला आले. सासवड मार्गे, चाकण मार्गे आळंदीला आल्यानंतर मग ध्यानस्थ महात्मा, विदेही वैराग्यशील महात्मा ध्यानस्थ डोळे बंद केले होते. आणि त्यावेळेला सिद्धोपंत नावाची कुलकर्णी, की ज्यांना 24 गावाची ती कुलकर्णी पदाची ज्यांनी नेमणूक झाली होती, अशा सिद्धोपंतांनी बघितलं, फार तपस्वी महात्मा आहे. तपस्वी महात्मा पाहिल्याबरोबर सांगितलं, महात्माजी आपण कोण आहात आणि कुठं चाललात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी विठ्ठलपंत आहे, मी या गावचा आहे, आपे गावचा आहे, आणि मी आता तीर्थयात्रा करत असताना रामेश्वरला निघालो. बरं, आपली जर इच्छा असेल, आपली जर मर्जी असेल तर कृपया करून आमच्या घरी तुम्ही जलपान करण्याकरता चला. त्यावेळेला विठ्ठलपंत त्यांनी त्यांची आज्ञा शिरसा वंदे केली आणि सांगितलं, हो येतो मी. आल्याबरोबर मग ते घरी गेले आणि गेल्यानंतर जेवण वगैरे करून ती विश्रांती घेत असताना त्या रात्री सिद्धेश्वराचा साक्षात्कार झाला सिद्धोपंतांना. सिद्धोपंत, तुम्ही तुमची जी मीनाक्षी कन्या आहे ती कन्या या विठ्ठलपंतांना द्या, कारण की हिच्या पोटी 4 देव अवतारी महात्मे जन्माला येतील आणि ती जगाचा उद्धार करतील. म्हणून आपल्या कन्याचा हात या वराच्या हातात द्या म्हणून सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी दिवस उजळल्याबरोबर आपला नित्यनेम आटोपून नित्यनेम करत असताना सिद्धोपंतांनी सांगितलं, विठ्ठलपंत, मला रात्री सिद्धोपंतांना म्हणतात सिद्धेश्वराचा साक्षात्कार झाला आणि भगवान सिद्धेश्वरांनी माझ्या स्वप्नात येऊन मला सांगितलं की ही जी माझी मुलगी आहे हिचं आपण पाणी ग्रहण करावं. विठ्ठलपंत म्हणतात, तुम्हाला साक्षात्कार झाला, मला झाला नाही. भगवंतानी मला का साक्षात्कार दिला नाही? अहो, मला तीर्थयात्रा करायची आहे, मला या संसारामध्ये पडायचं नाही, मला तीर्थयात्रा करायची आहे. कारण की डोळस वैराग्य होतं, मूर्तिमंत वैराग्य होतं ते विठ्ठलपंत म्हटले. मग त्यानंतर विठ्ठलपंतांना दुसऱ्या दिवशी म्हणत, तुमची इच्छा असेल तर अजून 1 दिवस थांबा. थांबल्याबरोबर त्या दिवशी पांडुरंगाचा साक्षात्कार झाला की पाणी ग्रहण करा. पाणी ग्रहण करून लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मग काही दिवस आळंदीला राहिले
मग त्यांना पंढरपूरला जायचं होतं पायी तीर्थयात्रा करण्याकरता. पायी तीर्थयात्रा करत असताना मग कोण कोण गेलं? सिद्धोपंत, गिरजाई आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. तिचं नाव मीनाक्षी होतं, परंतु रुक्मिणी हे नाव नामकरण ठेवलं. मग पंढरपूरला गेले. पंढरपुरामधून आपेगावला आईचं दर्शन घ्यायचं, आई वडिलांचं दर्शन घेण्याकरता गेले. गेल्यानंतर मग आई वडिलांचं काही कालावधीनंतर देहावसान झालं आणि मग आपेगाव सोडून हे आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर तुम्हाला माझी भाषा कळते ना? ती खाली बसून सांगू? हा ठीक आहे. विठ्ठलपंत आळंदीला आल्यानंतर मग आळंदीकर एवढा भाग्यवान समजायचे. विद्यावंत, विचार सुशील असं असणारे. जामाता हरिने दिदला. अहो, ज्या एका वेळेला विठ्ठलपंत आलेत ना, तर लोक बसलेले लोक हात जोडून उभे राहायचे. किती विद्वान आहेत, फार विद्वान आहेत आमचे जामाता. आणि देवाने दिला आम्हाला सायास न करिता, जामाता हरिने दिला ना सायास करिता, म्हणून फार फार विठ्ठलपंतांचं लोक बडेजाव करायचे. आणि मग विठ्ठलपंत वैराग्यशील असल्यामुळे रुक्मिणी मातेला म्हणू लागले, आता काय झालं, आई वडील वारले, त्यामुळे नैराश्य जीवनामध्ये आणि तीर्थयात्रा करायची होती, डोळस वैराग्य होतं. म्हणजे आता काय झालं, म्हणजे आधीच पेट्रोलचा गोळा त्याच्यावर माचीची काडी पडला, भडका ना, तसं धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेका सहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि मग विठ्ठलपंत म्हणत, रुक्मिणी मला संन्यास घ्यावासा वाटतो, मला संन्यास घ्यावासा वाटतो, मला संन्यास घ्यावासा वाटतो. आता रुक्मिणी माता शेजारीनबाईकडे गेल्या आणि सहज त्यांचं काहीतरी कामानिमित्त सहज चर्चा झाली. माझे पती म्हणतात संन्यास घ्यावा, संन्यास घेतो, संन्यास घेतो. आता शेजारीने सल्ला दिली म्हणल्यावरती म्हणे माझे पती असत म्हणते, मी जाईन बरं का निघून, मी जाईन बरं का निघून. मी म्हटलं जा, ते काही गेलेच नाही, तू पण म्हण. मग आता हे सांगतोय मी, हे असंच झालं असेल, कदाचित झालं ना, आपल्याला कल्पना करायला, कारण की संतांचं चरित्र कसं घडलंय त्याचं निमित्त नाही. मग रुक्मिणी माता भांड्याला भांडं वाजलं आणि होता जो कधी ना कधी. मग त्यांनी म्हटलं रुक्मिणी मला संन्यास घ्यावासा वाटतो. हा जा, घ्या संन्यास. हो जा, घ्या संन्यास म्हणता बरोबर पळत्या फळाची आज्ञा म्हणून विठ्ठलपंतांनी लगेच काशी गाठली. काशीला गेले आणि कोणते श्रीपाद स्वामीकडे गेले आणि पाणी ग्रहण केलं, मला संन्यास घ्यायचा म्हणून. आता 4 आश्रम आहेत बघा. कोणते कोणते आश्रम आहेत? 4. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. 4था आश्रम कोणता आहे? संन्यास. संन्यास घेण्याआधी ते विचारतात तुमच्या घरी कोण आहे का. संन्यास घेण्याचा अधिकार त्यालाच असतो की त्यांना फक्त आई वडील असावेत. कुटुंबात आई वडील वारल्यानंतरच संन्यास घ्यायला मान्यता आहे, तशी मान्यता नाही. आई वडिलांची त्या मर्जी असेल तर. परंतु विठ्ठलपंत खोटे बोलले, मला घरी कोणीही नाही म्हणून पाणी ग्रहण केलं आणि त्यांचं नाव मग ठेवण्यात आलं एक सच्चिदानंद काहीतरी नाव ठेवलं म्हणा. आता मला नेमकं नाव आठवत नाही, परंतु नाव ठेवलं. आणि नाव ठेवल्याबरोबर मग त्या ऋषींनी, त्या श्रीपाद स्वामींनी काशीमध्ये सांगितलं. आता सिद्धेश्वराचा साक्षात्कार त्यांना सुद्धा झाला आणि ते म्हणले मला आता भारत भ्रमण करायचंय. तीर्थयात्रा करत करत ते आळंदीला आले. आणि मग आळंदीची काय अवस्था होती, अहो कोणीतरी सांगितलं रुक्मिणी माता रोज नित्यनेमानं इंद्रायणी मातेचं स्नान करायचं. जो सुवर्ण अश्वस्थ आहे ना पिंपळ, त्याला प्रदक्षिणा घालायच्या, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि तुळशीला पाणी घालायचं. हा नित्यनेम चालू असताना त्या अश्वत्थाला प्रदक्षिणा मारत असताना हे जे श्रीपाद स्वामी आहेत हे त्या ठिकाणी आले. ध्यानस्थ मुद्रा लावली. कुठं? मंदिरामध्ये. मंदिरामध्ये लावल्यानंतर मग आल्या रुक्मिणी माता आल्या आणि दर्शन घेण्याकरता पायाला स्पर्श करणार तेवढ्यात बांगड्या वाजण्याचा आवाज झाला, चोळा वाजण्याचा आवाज झाला. त्यानंतर डोळे बंद असलेले ध्यानस्थ महात्मा म्हणतात अखंड सौभाग्यवती भव. असं म्हणता बरोबर रुक्मिणी माता हसल्या. हसल्याबरोबर डोळे उघडले आणि महात्मा म्हणतात आई आपण का हसलात? कारण सुशील घराण्यातली स्त्री विनाकारण कधीच हसत नाही. आई साहेब तुम्ही का हसल्या? हसल्यामुळे महाभारत घडलं आणि हसल्यामुळे रामायण सुद्धा घडलं. म्हणून विनाकारण कधीच कुणाला हसू नये. यातून मला एवढं सांगायचं आहे की आई साहेब तुम्ही का हसल्या? अहो स्वामी जो तुम्ही आशीर्वाद दिला हा आशीर्वाद मला पुढच्या जन्मातला आहे की या जन्मातला? आई माझी या सत्यवादाचे तप
अहो मी साधना केलेला तपस्वी महात्मा आहे, मी खोटं कसं बोलणार? हा जो आशीर्वाद आहे ना, हा आशीर्वाद याच जन्मातला आहे. मग अहो माझे स्वामी तर काशीला श्रीपाद स्वामीकडे जाऊन त्यांनी तर दीक्षा घेतली संन्यासाची. बरोबर, त्याची खून सांग मला काय आहे? त्यांच्या डाव्या हातावरती तुळशीच्या पानाचं चिन्ह आहे. बरोबर, अजून कसं कसं आहे? दाढी वाढलेली आहे. हा, अजून अशा पुन्हा सांगितल्या. आणि श्रीपाद स्वामीला बरोबर समजलं की हा दुसरा कोणी नाही तर आपला शिष्य आहे. त्या ठिकाणाहून सिद्धेश्वराच्या दरबारातून थेट काशी गाठली. सांगितलं तुझ्या घरी कोण कोण आहे? मग रुक्मिणी माता म्हणाले माझे आई वडील आहेत सिद्धोपंत आणि गिरजाई. सिद्धोपंत, गिरजाई आणि रुक्मिणी माता गेल्या. आणि श्रीपाद स्वामीने आवाज दिला, शिष्या आवाज दिल्याबरोबर आले. आल्यानंतर सांगितलं खरं खरं सांग तुझ्या घरी कोण कोण आहे? खडसावून विचारलं. जर खरा बोलला तर ठीक, नाहीतर माझ्याहून वाईट नाही. कळल्याबरोबर पाहिलं रुक्मिणी मातेला, सिद्धोपंतांना, गिरजाईला पाहिल्याबरोबर विठ्ठलपंत असले तर कापायला लागले. गुरुजी, गुरुदेव माझ्याकडून फार भला मोठा अन्याय झाला. अहो माझ्याकडून अन्याय झाला आणि आता मी अपराधी आहे, तुम्ही जी शिक्षा द्याल मी ती भोगायला तयार आहे. सिद्धोपंत, गिरजाई आणि रुक्मिणी माता आणि ते श्रीपाद स्वामी म्हणतात एकच करायचं, माझा आदेश आहे. आता तू हिचं परत घृतकुंभ संभव नावाचा याग करून परत शुद्धी केली आणि परत गृहस्थाश्रमात जाण्याचा गृहस्थाश्रम स्वीकारा असं सांगण्यात आलं. तिथून आले आणि आळंदीकर सर्व अभय करू लागले. विठ्ठलपंत गावात यायचे, त्या ठिकाणी लोक त्यांना काही अन्नाची भिक्षा देत नव्हते. विठ्ठलपंत आले गेले तर लोक झाडायचे, त्याच्यावर पाणी टाकायचे. अहो घाटावर चालत असताना सावली सुद्धा पडू देत नव्हते. धोब्याने कपडे धुवायचे नाहीत, शिंप्याने कपडे शिवायचे नाहीत, कोणी कुंभाराने मडक द्यायचं नाही. सर्व अवेअर करू लागले. संन्यासी आहात तुम्ही, संन्यासी आहात तुम्ही, तुम्हाला धर्मामध्ये समाजामध्ये येण्याचा, वागण्याचा, राहण्याचा अधिकार नाही. यांना वाडीत टाका, वाडीत टाका. मग सिद्धबेटामध्ये पानापानांनी झाडाच्या एका फांदीने असं करून एक पर्णकुटी अशी बांधली, वटवृक्षाकडे पर्णकुटी बांधली. त्या पर्णकुटीमध्ये हे दाम्पत्य राहू लागलं. थोड्या दिवसामध्ये निवृत्तीनाथाचा जन्म झाला. निवृत्तीनाथांचा झाला, ज्ञानोबारायांचा झाला, सोपान काकांचा झाला, मुक्ताबाईचा झाला. चारही लेकरं फार लहान लहान कोवळे असताना मग ही गावात येऊ लागली. प्रत्येक जण अभेर करू लागला, ए संन्यासाच्या कार्ट्यांनो गावात यायचं नाही, तुम्हाला गावात येण्याचा अधिकार नाही. अहो इंद्रायणीचं स्नान करण्याकरता, पाणी पिण्याकरता सुद्धा अधिकार नव्हता. आले गेले तर दगड मारायचे, शेणाचे अंगावरती गोळे फेकायचे, भिक्षा द्यायची नाही, अशी बिकट अवस्था होती. आणि मग ही एवढीशी मुक्ताबाई विचारते, दादा, हे दादा, अरे आपण असा काय अन्याय गुन्हा केला बाबा की ही लोक आपल्याला एवढा त्रास देत आहेत? माऊली म्हणतात, आपल्या बाबांनी सांगितलं ना, आपण साधू आहोत. साधू असल्यामुळे आपले बाबा जर त्यांना त्रास सहन करत आहेत तर आपण सुद्धा त्रास सहन केलाच पाहिजे. कारण की संत जेणे व्हावे जग बोधेनी व्हावे. हा, मग आपण तो त्रास सहन केला पाहिजे. अशा प्रकारे संतांना त्रास झाला. मग काय, एकमेव भोपळ्यामध्ये पाणी साठवून ठेवायचं, तेही लपून आणायचं आणि मग प्यायचं. अहो आळंदीतल्या इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही, अन्नाची भिक्षा मिळू दिली नाही, समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळू दिली नाही. त्याच लोकांची परंपरा आज सुद्धा चालू आहे. संतांना लोक, देवांना, साधूंना चांगलं म्हणत नाही. अंधश्रद्धा आहे म्हणतात तुमची, पोट भरे आहेत तुम्ही, टाळकुटे आहेत तुम्ही, नको नको ते बोलताय तो. अहो साधूंचा अधिकार म्हणायचा म्हणला तर साधू थोर जाना, साधू थोर साधू
थोर जाणा कलियुगी. या जगामध्ये तुम्हाला बरीच लोक मोठमोठी मिळतील, परंतु संतांपेक्षा, साधूंपेक्षा, ग्रंथांपेक्षा, मंत्रापेक्षा, धर्मग्रंथांपेक्षा, संस्कृतीपेक्षा आपल्यापेक्षा कोणी मोठा आहे का हो? आज कोट्यावधी रुपयाचा जरी मालक असला तो एकीकडं, आणि एक सज्जन आपला थोडासा छोटासा वारकरी असू द्या, लोक पाया कोणाच्या पडतात? आपलं काय आहे? आपलं काय आहे? मोठेपण झाला का वेळ? आपलं काय आहे? आपल्याला एवढा बळेजाव आहे, काय काय आहे? घोडे, रथ, हत्ती, नको नको त्या विविध मोठमोठ्या थाटामाटामध्ये आपल्याला फटाके, आतिषबाजी सर्व थाटामाटात असते. हा मान तुम्ही आम्हाला देताय का? हा मान आमचा नाही. आणि त्यांचं जे मानत असते की हा आमचा आहे, तो गोड असा त्यांचा गैरसमज आहे. हा आमचा नाही, हा ज्ञानोबा तुकोबांचा संप्रदाय आहे, हा श्रीपाद बाबा रामदास बाबांचा संप्रदाय आहे. त्यांनी सत्याची बाजू मांडली, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत. हा, त्यांनी सत्य मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आहेत ना या जगतामध्ये, जसं मीठ समुद्रात जाऊन मिळाल्यानंतर त्याचं अस्तित्व संपत, तसं आपण सुद्धा काय झालं पाहिजे, हळूहळू हळूहळू आपल्यामधील एक एक चुका बाहेर काढल्या पाहिजे, आपले एक एक दोष बाहेर काढले पाहिजे. जसं मडक्यामध्ये पाणी साठवणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढं त्याच्या पाझरण्याच्या ज्या काही क्षमता आहेत ना, त्या फार फार जपून जपून मडक्याला आहे, मडक्या जपून. नाहीतर मडकं फार छान आहे, त्याचा महत्वकारी गुण काय आहे? महत्वकारी गुणाने तो एखाद्याला गाळ पाण्याने त्याची तहान भागवून त्याची तहानेने तृप्त करतो, ठीक आहे, हे त्याचा महत्वकारी गुण आहे. पण त्या मडक्याला जर एखाद्या खड्याची संगत लागली, जर काय बोड पडलं आणि पाझरला, काही महत्वाचा मडक्याला महत्व नाही. तसं सुद्धा माणसाचं आहे. जेवढं जपणं महत्वाचं आहे ना, जेवढं साठवणं महत्वाचं आहे ना, तेवढं पाझरणं लक्षात ठेवा. आता पाझरणं काय आहे? वाईट ऐकणं, निंदा ऐकणं पाप, डोळ्याने वाईट पाहणं पाप, मुखाने वाईट बोलणं पाप. म्हणून तर संतांनी सांगितलं, काय सांगितलं माहिती का? बोलावा विठ्ठल, पहावा तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे. संतांनी सांगितलेल्या शब्दावर जो विश्वास ठेवत असेल तर ठीक आहे, माझ्यावर विश्वास नका ठेवू. आमच्यावर अजिबात विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाही, पण संतांचे जे पुरावे आहेत ना, ती तुम्ही निश्चितपणे ऐकले पाहिजे. मला अभंग सुटेल का माहित नाही, सुटणारही नाही माझ्याकडून, कारण की अभंग सोडण्याकरता आपण आलोच नाही. मुळात आपल्याला अभंग सोडायला आले. हा, तुम्ही फक्त सेवा शुद्ध करा, तुम्ही सेवा फक्त शुद्ध करा रे. देवाला सगळं कळतं, सगळं कळतं. काय काय केलं भल्या माणसा, देवाला सारं कळतं. अजिबात आपल्याला असं काही समजू नका, कारण की ज्यानं बुद्धी दिली तो बुद्धीचा दाता दुसरा आहे, त्याला सगळं कळत आहे. म्हणून आपण सेवा फक्त शुद्ध केली पाहिजे. संतांनी मांस तोडलं, मांस. संतांनी गवत रान राबले, कष्ट केले, संप्रदाय कार्य करण्यासाठी. कधी त्यांनी काहीही सोडलं नाही. त्या कर्मामध्ये त्यांनी राम शोधला. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचे पावन पुण्य लोक. कबीर महाराजांनी शेले विणले, सज्जन कसा या विकू लागे मास. फक्त कर्म करा, आपलं कर्म करत असताना फक्त भाव शुद्ध ठेवून सेवा करा, तेव्हापर्यंत तुम्ही समर्पित होईल. ज्ञानोबारायाचं जर म्हणायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय हे महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार स्वतः संत आले, कारण की देवाला सुखांची उभवी, सुख देण्याचं फक्त संतांच्या पदरात दिलं, देवाच्या पदरात नाही. देवाला काय जैसे राज कर्म तैसे फळ देतो, जैसे राज कर्म तैसे फळ देतो, देव म्हणते तुम्ही फक्त कर्म करा. तुम्ही कर्म केले, तुमच्या कर्माचं फळ मी तुम्हाला देतो. परंतु संत काय करतात? संत या जगामध्ये येतात आणि सुखात वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार्य
पंढरीनाथाच्या भजनाने नामास म्हणताना मंत्रमुग्ध झाले आपण. ज्या पंढरीनाथाने सांगितलंय, ज्या पांडुरंग परमात्म्याने आई वडिलांच्या सेवेकरता योग्य 28 युग आहे, त्या आई वडिलांनी पुंडलिक एवढा पापी होता पण तरी सुद्धा त्यांनी उद्धार केला की नाही. त्या पाप्यातला पापी असलेला पुंडलिकासाठी जर देव आला, पाप्यातला पापी असणारा वाल्मिकासाठी जर प्रभू रामचंद्रानं पाप्यानं रामायणाचा इतिहास दिला, पाप्याने दिलाय, पाप्याने आई वडिलांना त्रास दिला पण आई वडिलांचे काही कळल्यानंतर सेवा करायला लागला, त्याच्या जीवावरती गोकुळाहुनी झाला येता. मला सांगा, गोकुळाहून जर देव आला